नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, चाळीतील एका ताईंची साथ घेत सिंधूही त्यांना म्हणते, मी जसं सांगितलं आहे तसंच सगळं होणार आहे ना? मी जे काही सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात आहे ना? तर चाळीतील त्या ताई सिंधूला म्हणतात की हो ताई, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. आता त्या मधूची अशी काही वाट लावेल ना, ती आयुष्यभर लक्षात ठेवेन. तर सिंधू म्हणते थँक्यू. असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सिंधू राघव आणि रुक्मिणी काकूंना विचारते, कसा वाटला प्लॅन? रुक्मिणी काकू म्हणतात, प्लॅन तर खूप छान आहे, परंतु अशा लहान मोठ्या शिक्षा देऊन तिला काय होणार आहे? तिला तर चांगली खडी फोडायलाच पाठवायला हवं. तर आता राघव म्हणतो, काकू तू शांत हो, ती लवकरच खडी फोडायला जाणार आहे. मी लवकरच तिला अरेस्ट करणार आहे. तर सिंधू म्हणते, मला तरी असं वाटत आहे की तिला अशा छोट्या मोठ्या गोष्टी, छोटे मोठे त्रास दिले तरच ती इरिटेड होईल आणि आपला गुन्हा सर्वांसमोर कबूल करेल. रुक्मिणी काकू म्हणतात, नाही, मला नाही वाटत. मला ती तशी मुलगी वाटतच नाही. एवढे दिवस तिने सत्य लपवून ठेवलं आणि आता ती गुन्हा कबूल करेल असं मला तरी वाटत नाही. तर सिंधू म्हणते, ठीक आहे, असं नाही तर तसं, कारण माझ्याजवळ आता प्लॅन बी ही रेडी आहे. तर आता राघव विचारतो, सिंधू नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं आहे? तर आता रुक्मिणी काकू सिंधूकडे पाहतात. तर सिंधू म्हणते, सांगेन, लवकरच सांगेन, उद्याच सांगेन आणि उद्या ते प्रत्यक्षातही तुम्हाला दिसेल. असं म्हणत आता सिंधू आपला प्लॅन बी काय आहे हे रुक्मिणी काकू आणि राघवला काहीच सांगत नाही. रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, सिंधू तू कधीही सांग, परंतु ज्यावेळी राणीला शिक्षा होईल त्यावेळी ती शिक्षा आपल्याला का झाली आहे याची जाणीव तिला व्हायलाच हवी. तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते की हो काकू, त्याची काळजी तर मी नक्कीच घेणार आहे. दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू ही गरमीने हैराण झालेली असते. आता मधू झोपण्यासाठी जाते, परंतु फॅनची हवाही तिला लागत नसते आणि म्हणूनच शेवटी मधूला नाईलाजाने जमिनीवर झोपावं लागतं. आता मधू पंख्याने स्वतःला हवा घालत असते. मधूची खूप चिडचिड होत असते. मधू म्हणू लागते की हा फॅन असूनही काहीच उपयोग नाही, या फॅनची तर हवाच लागत नाही. परंतु आता मधूला झोप लागणार त्याचवेळी चाळीतील सर्वजण मधूच्या रूमच्या समोरच गप्पा मारू लागतात. आता मधूला त्या आवाजाने झोपही येत नसते, खूप गोंधळ होत असतो. तर आता सिंधूने सांगितल्याप्रमाणे चाळीतील सर्वजण मधूला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले असतात. तर मधू म्हणू लागते, काय चाललंय हे? एवढ्या रात्री अशा कोण गप्पा मारतं का? परंतु सर्वांच्या काही गप्पा कमी होत नाही आणि म्हणूनच नाईलाजाने मधू ही बाहेर जाऊन पाहते. तर मधूच्या रूमच्या बाहेर सर्वजण पत्ते खेळत असतात, तर काही बायका आपलं कामही करत असतात. तर त्याचवेळी मधू येते आणि विचारते, ओ दादा, तुमचं काय चाललं आहे? अहो, झोपण्याची वेळ झाली आहे आणि असं पब्लिक प्लेसमध्ये कोणी त्रास देतं का? असं कोणी पत्ते खेळतं का? तर ते काहीही बोलत नाही. मधू म्हणते, यांना एवढं मी बोलत आहे तरी यांना काहीच कसं वाटत नाही. तर आता मधू त्या बसलेल्या ताईंना म्हणू लागते, तुम्हाला कळत नाही का रात्रीचे किती वाजले आहेत? त्यामुळे आत्ता तुम्ही सर्वांनी तुमच्या घरी निघून जायचं आहे. असं म्हणत मधू ही सर्वांना धमकी देत असते. परंतु आता सर्वांनाच मधूचा खूप राग आलेला असतो. तर त्या बायका मधूला म्हणू लागतात, हे तू आम्हाला शिकवायचं नाही, आम्ही काय करायचं काय नाही हे तू आम्हाला सांगू नकोस. तू इथे नवीन आली आहेस आणि तू आम्हाला धमकी देतेस? तर मधू म्हणते की हो, मी तुम्हाला धमकी देत आहे. तर आता त्या चाळीतील बायका मधूला म्हणतात, त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचार तरी केला आहेस का? अगं, तू इथे नवीन आली आहेस, परंतु आमच्या 4 पिढ्या इथं लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या अशा नवीन माणसाचं आम्ही ऐकून घेणार नाही. तर मधूही त्यांना विचारते की तुम्ही काय करणार आहात? तर ताई त्या म्हणू लागतात, आम्ही काय करणार हे तर तुला माहीतच नाही आणि तुझा हा जो रुबाब आहे ना, तो घरी ठेवून यायचा, इथे चालणार नाही. या चाळीत असे रुबाब चालत नाहीत आणि जर असे रुबाब दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तर मग असं म्हणत ताई मधूला आपल्या हातातील चाकू दाखवतात. तर मधू म्हणू लागते, काय करणार आहात? तुम्ही जर असा काही प्रयत्न केला तर मी आत्ताच्या आता पोलीस कंप्लेंट करणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनी निघून जा. परंतु कोणीही तिथून निघून जात नसतं. तर मधू म्हणू लागते, मी कळू का पोलिसांना, करू का पोलीस कंप्लेंट? तर पत्ते खेळत असणारे दादा मधूला म्हणू लागतात, ओ ताई, पोलिसांची धमकी कोणाला देत आहे? आम्हाला? आम्ही कोणालाही घाबरत नाही. तुम्हाला पोलिसांना कळवायचं आहे ना, कळवा, खुशाल कळवा, परंतु आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही. आम्ही इथे खेळणार म्हणजे खेळणार, कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही. मधू म्हणते, असं कसं? तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये खेळू शकत नाही. तर आता ते सर्वजण म्हणतात, ताई अहो, कशाला उगाच डोक्याला कटकट करताय? जा ना, निवांत झोपा तुम्ही, प्लीज यामध्ये सगळ्यामध्ये पडू नका. तर मधू म्हणते, परंतु
आता ते कोणीही मधूचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि म्हणूनच मधू ही रागानेच झोपण्यासाठी येते. परंतु मधूला काही झोप लागत नसते, कारण त्या सर्वांचा गोंधळ अजूनही तसाच चालू असतो. तर मधू म्हणते, काय करू, ही लोकं तर काही मला शांतपणे झोपूच देणार नाहीयेत. आता मधू स्वतःलाच म्हणते, मधू अगं तू स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस, काय स्वप्न रंगवली होतीस आणि कुठे आहेस? अगं राघवच्या प्रेमाखातर तुला इथे येऊन राहावं लागत आहे या खुराड्यात, आणि असं जीवन जगावं लागत आहे जे तू स्वप्नातही विचार केला नव्हतास. आणि पाण्यासाठी तर वणवण करावी लागत आहे. त्याचवेळी मधूला सकाळी घडलेला प्रसंग आठवतो. आता मधू विचार करते की काय करू. राघवने तर घरातील सर्व साहित्य आणलं आहे, ड्रमही आणलं आहे. मग जर मी पाणी भरून ठेवलं तर मला घराची साफसफाई करता येईल आणि उद्या जेवणही बनवता येईल, असा विचार करत आता सिंधूचं बोलणं तिला आठवतं. कारण सिंधूने तिला सांगितलेलं असतं की जर तुला पाणी भरायचं असेल तर रात्रीच नंबर लावावं लागेल. आता ते सर्व क्षण मधूला आठवतात आणि तिची चिडचिड होत असते. मधू ही स्वतःला शांत करते आणि म्हणते, मधू शांत हो. अगं काही दिवसांचाच प्रश्न आहे आणि राघवसाठी तुला हे करावंच लागेल, राघवच्या प्रेमासाठी. आणि एकदा का मम्मा आणि बाबा आलेत की मग चांगलं घर घे आणि तिथे राहायला जा. परंतु तोपर्यंत, असं म्हणत आता मधू फॅनकडे पाहते, कारण फॅनची तर हवाही लागत नसते. तर त्यानंतर मधू म्हणते, परंतु आज रात्री काहीही झालं तरी पाण्यासाठी नंबर हा लावावाच लागेल, असा विचार करत आता सर्वांच्या नकळतच लपून छपून मधू ही पाणी भरण्यासाठी जात असते. परंतु आता चाळीतील ताईंनी तिला पाहिलेलं असतं. तर आता त्या ताई म्हणू लागतात, अगं ए टवळे, कुठे निघाली आहेस? तर आता मधू म्हणू लागते, तुम्हाला काय करायचं आहे? तर दुसऱ्या ताई म्हणू लागतात, अगं सांग की, आम्ही पण येऊ तुझ्यासोबत, मी येऊ का तुझ्यासोबत? परंतु मधू मात्र काहीच बोलत नाहीत. तर ते दादा म्हणू लागतात, अगं ही राणी, कुठे निघाली आहेस? अगं अशी न सांगता गुपचूप कुठे जाते आहेस तू? पाणी भरण्यासाठी का? पाणी भरण्यासाठी नंबर लावून ठेवते आहेस का? तर दुसरे दादा म्हणतात, अरे तू का तिची कळकळतोय? जायचं आहे तर तिला जाऊन देणार त्या राणीला, तुला काय पडलं आहे तिचं? तर आता ते दादा म्हणतात, अरे असं कसं? हा तर शेजार धर्म आहे. मग शेजारी कसे आहेत, त्यांना काय हवं नको हे आपल्याला पाहायला नको का? म्हणूनच सहजच विचारलं, राणी कुठे निघाली आहे? तर आता मात्र मधू ही रागानेच मागे येऊन पाहते, परंतु काही प्रत्युत्तर न करता ती तिथून निघून जाते. तर ते दादा पुन्हा एकदा म्हणू लागतात, अगं राणी कुठे निघालीस, कुठे जाऊ नकोस गं. तर मधू रागानेच पुन्हा एकदा मागे येऊन पाहते. तर ते दादा म्हणतात, ह्या राणीला बोलत होतो, त्या राणीला नाही, कारण ही राणी कुठे पळून जायला नको ना म्हणून, असं म्हणत ते मधूची छेड काढतात. परंतु मधू त्या सर्वांकडे दुर्लक्ष करते आणि पदराआड कळशी घेऊन पाण्यासाठी नंबर लावलेला असतो. आता पाणी येण्याची मधू वाट पाहत असते, परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे पाणी यायला सुद्धा खूप उशीर असतो. तर आता सर्वजण मधूकडे पाहतात. तेव्हा सर्वांच्या लक्षात येतं की मधू ही पाणी भरण्यासाठीच तिथे बसलेली आहे. तर आता सर्वजण म्हणतात, अगं ये राणी, आताच पाणी भरायला बसली आहेस का? अगं पाणी तर सकाळी येणार आहे. परंतु मधू त्यांचं काही ऐकून घेत नाही. तर मधू ही पाण्याची वाट पाहत असते. आता रात्रीची वेळ असल्यामुळे आणि खूप थकल्यामुळे मधूला झोपही येत असते. मधू पाण्याची वाट पाहतच झोपी जाते. परंतु ज्यावेळी मधूला झोप लागते त्याचवेळी मधूला डास त्रास देऊ लागतात आणि त्यामुळे मधूला झोपही लागत नाही. परंतु त्यानंतर मधू खूप थकल्यामुळे झोपी जाते. तर हळूहळू चाळीतील त्या ताई आणि पत्ते खेळत असणारे दादा आपल्या घरी निघून जातात. आता मधू मात्र तिथे एकटीच असते. सर्वजण मधूला तिथे एकटीलाच ठेवतात आणि तिथून निघून जातात. आता ज्यावेळी सकाळ होते, मधूच्या डोक्यावर सूर्यप्रकाश येतो, त्यावेळी मधूला जाग येते. तर मधू पाहते तर नळाला पाणीही आलेलं असतं. तर आता पाणी आलेलं पाहून मधूला खूप आनंद झालेला असतो. मधू लगेच पाणी भरण्यासाठी घेते आणि देवाचे आभार मानत म्हणते, थँक्स देवा, माझी प्रार्थना ऐकलीस तू, असं म्हणत आता मधू पाणी भरते. त्या मधूला ना हंडा कळशी घेण्याची सवय ना पाणी भरण्याची सवय, तरीसुद्धा ठेम ठेम तळे साचे असा विचार करत मधू ही पाणी भरत असते. मधूला पाणी भरत असताना खूप त्रास होत असतो. तर आता मधू म्हणते, थँक्स सिंधू, कधी नव्हे तो तू मला एक चांगला सल्ला दिलायस. तर त्यानंतर आता मधू पाणी भरतच म्हणते, सिंधू यासाठी मी तुला थँक्स म्हणाले असते, परंतु नाही, काही झालं तरी मी तुझे आभार मानणार नाही, असं म्हणत आता मधू सर्व बायका नळावर येण्या अगोदरच आपलं पाणी भरून घेत असते. मधू ही पटापट पाणी तर भरून घेते. आता पाणी भरत असताना मधूचे हातही दुखत असतात. परंतु काय करणार, पाणी जर भरलं नाही तर आपली काय अवस्था होऊ शकते हे मधूला चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच मधूने खूप सारं पाणी भरून ठेवलेलं असतं. आता एवढं सारं पाणी पाहून मधू मनाशीच म्हणते, बरं झालं, आता ॲटलिस्ट 4 ते 5 दिवस तरी पाण्यासाठी धावधाव करावी लागणार नाही, असं म्हणत आता मधू तर स्वप्न रंगवत असते. परंतु ही स्वप्न धुळीत मिळवण्यासाठी सिंधू तर तिथे हजर असते. आता सिंधूने पाहिलेलं असतं की मधूने भरपूर सारं पाणी भरलेलं आहे.
आता सिंधू ही मधूचं कौतुक करत म्हणते, अरे वा, ड्रम भरला बघ, मी दिलेला सल्ला उपयोगात आला ना तुला. आता मधू मात्र रागाने सिंधूकडे पाहत असते. सिंधू ही मधूला म्हणते, काल तर पाण्यासाठी वनवन करत होतीस आणि आज तर एवढं सारं पाणी. मधू ही सिंधूला म्हणते, झालं का तुझं बोलून, मग निघ आता. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, निघण्यासाठी आलेच नाहीये मी मधू, असं म्हणत आता मधूच्या नकळतच सिंधूने त्या पाण्यामध्ये पाल सोडलेली असते. आता मधूशी बोलत असताना सिंधू ही मोठ्यानेच किंचाळते. तर आता मधू विचारते, अगं काय झालंय तुला. तर सिंधू म्हणू लागते, अगं सुंदरी, तुझं लक्ष कुठे आहे. अगं पाण्यामध्ये बघ ना, एवढी मेलेली पाल पडली आहे. तर आता ते पाहून मधूला धक्काच बसतो. तर सिंधू ही मधूला म्हणते, अगं हे काय केलंयस मधू, अगं तू एवढी मेहनत केलीस परंतु आता तर तिचा काहीच उपयोग राहिला नाही. तर आता मधू म्हणते, असं कसं, हे पाणी तर मी बाकी ठिकाणी वापरूच शकते, बाथरूमला वगैरे. तर सिंधू म्हणते, अरे बापरे, म्हणजे तुला हे पाणी अजूनही वापरायचंच आहे का. अगं हे पाणी तू नाही वापरू शकत. तर मधू विचारते, का. तर सिंधू म्हणते, अगं का म्हणजे पाल विषारी असते आणि यात पाण्यातून तू जर जेवण बनवलं तर तुझं जेवण विषारी नाही का होणार. मधू ही सिंधूला म्हणते, तसं काहीही नसतं. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, मधू तुला कळतंय का, अगं ती पाल विषारी होती. जर तू ह्या पाण्याने आता भांडी घासलीस तर त्यामुळे तुला स्टमक इन्फेक्शन होऊ शकतं आणि जर कपडे धुतलेस तर मग तुझ्या अंगाला ॲलर्जी येऊ शकते, तुला त्रास होऊ शकतो, रॅशेस होऊ शकतात. तुला चालणार आहे का हे सगळं काही. आता मात्र मधू विचार करू लागते. तर सिंधू पुन्हा एकदा मधूला समजावत म्हणते, मधू मी तुला शेवटचं सांगत आहे, हे पाणी तू कशालाही वापरू शकत नाही, यामुळे तुलाच त्रास होऊ शकतो. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, हे सगळं काही तू मला त्रास देण्यासाठी करत आहेस ना. तर सिंधू म्हणते, हो का, घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतं माझंच खरं. आता सिंधू ही मधूला म्हणते, हे बघ मधू, मी तुला त्रास देत आहे हे 100% खरं आहे. आता तुला त्रास देत आहे, यापुढेही देणार, तेही 100% खरं आहे. परंतु मी तुझ्या जीवावर उठणार नाही. आता मात्र सिंधूचे हे शब्द ऐकताच मधूला धक्काच बसतो. तर सिंधूच्या या बोलण्यातून मधूला कुठेतरी तिच्या भूतकाळाची जाणीव होत असते, तिच्या चुकांची तिला जाणीव होत असते आणि म्हणूनच ती कुठेतरी घाबरतही असते. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, बघ ना, तुझी मेहनत तर पूर्णपणे वाया गेली आहे. तर मधू म्हणते की हो, माझी मेहनत तर वाया गेली, आता काय करू मला काहीच सुचत नाही, तुझ्याजवळ काही सोल्युशन आहे का. तर सिंधू म्हणते, हो आहे, माझ्याजवळ एक खूप छान सोल्युशन आहे. आता निसर्गाची देणगी निसर्गालाच द्यावी. तर मधू विचारते, म्हणजे. तर सिंधू म्हणू लागते, हे पाणी तू निसर्गाच्या सानिध्यातूनच घेतलं होतं ना, मग आता हे पाणी पुन्हा एकदा तुला निसर्गालाच द्यायचं आहे. तर आता मात्र मधूला काहीच कळत नसतं. तर सिंधू म्हणते, हे सर्व पाणी आता तू झाडांना घालायचं आहे. आता सिंधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. मधू विचारते, काय. तर सिंधू म्हणते की हो, हे पाणी आता तुला झाडांना घालायचं आहे. कारण कसं आहे ना, कारण झाडांना पाणी घातलं तर तेवढंच तुझ्या पदरी पुण्य. असं म्हणत आता सिंधू ही मधूकडे रागानेच पाहते आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकू नाश्ता करत असतात परंतु त्यांचा कुठेच लक्ष लागत नसतो आणि म्हणूनच ऋतुजा विचारते, काय झालं राजश्री वहिनी, तुम्हाला राघवची आठवण येते का. तर आता राजश्री काकू म्हणतात, हो ना, राघवची खूप आठवण येत आहे. राघव कुठे असेल, कसं असेल, काय करत असेल, त्याने काही खाल्लं असेल की नसेल, याच गोष्टीचा सतत मनात विचार येत आहे. राघवची खरंच खूप काळजी वाटत आहे. तर ऋतुजा म्हणू लागते, अहो वहिनी, तुम्ही अशी काळजी करत का आहात, एकदा फोन करा आणि बघा ना, मग राघव तुम्हाला सांगेल तो कुठे आहे, काय करतो आहे. तर आता राजश्री काकू म्हणतात की हो, राघवला फोन केला होता परंतु राघव म्हणाला की मी बिझी आहे आणि म्हणूनच राघवशी काही बोलणंच झालं नाही. तर आता राजश्री काकू म्हणतात, नक्की काय चालले मला काहीच कळत नाही, सतत जीवाला घोर लागून असतो. तर आता ऋतुजा म्हणू लागते, वहिनी तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काळजी वाटण्यास साहजिकच आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हे सगळं काही लवकरच बदलणार आहे आणि मला खात्री आहे की लवकरच सगळं काही नीट होणार आहे. तर राजश्री काकू म्हणू लागतात, ऋतुजा अगं कसं नीट होईल सांग ना. वहिनी तर राघवच्या आणि मधूच्या लग्नाला तयारही नाही आहेत, मग सगळं काही कसं नीट होईल. राघवला मधूशी लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, परंतु आता वहिनी या लग्नाला तयारही नाही आहेत. तर रेश्मा म्हणू लागते, काकू नक्की काय चालले ते मलाही कळत नाही. अहो बघा ना, आत्तापर्यंत आपल्या सर्वांमध्ये राणी वहिनीच काकूंच्या फेवरेट होत्या, त्याच त्यांना खूप आवडायच्या आणि आज असं काय झालंय की राघव भाऊजी आणि राणी बहिणींच्या लग्नासाठी काकू तयारच होत नाही आहेत. आतापर्यंत काकूंनाच वाटत होतं की राणी वहिनी या घरच्या सून व्हाव्यात, या घरची सून म्हणून त्यांनी या घरात कायम राहावं आणि राघव भाऊजींची बायको म्हणून, परंतु आज काकू स्वतःहूनच या लग्नासाठी नकार देत आहेत आणि का देत आहेत काहीच कळत नाही.
तर ऋतुजा म्हणते, हो ना, वहिनीसाहेब कधी काय बोलू शकतात ह्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. परंतु खरंच कधी कधी वहिनीसाहेब जे करतात ते सगळं काही चुकीचंच असतं. नेहमी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात, कधीही दुसऱ्यांचा विचार करत नाहीत. कधी ह्या घराचा नाही ना कोणा माणसाचा, फक्त स्वतःला मनाला वाटेल तेच करायचं आणि तोच निर्णय घ्यायचा. आता हे सगळं काही रुक्मिणी काकूंनी ऐकलेलं असतं. रुक्मिणी काकू म्हणतात, मी कोणालाही घराबाहेर जायला सांगितलं नाही आणि जे कोणी गेले आहेत ते स्वतःच्या मनाने गेले आहेत. त्यामुळे मी आता कोणाला बोलवणारही नाही आहे. जर त्यांना वाटत असेल तर ते आनंदाने या घरात येऊ शकतात, परंतु मी कोणालाही बोलवणार नाही असं म्हणत आता रुक्मिणी काकू म्हणतात, जर कोणी घर सोडून जात असेल तर त्यामध्ये माझा काय दोष आहे? त्यांना जसं वाटलं तसे ते घर सोडून गेलेच आहेत आणि घर सोडून गेल्यानंतर मागे वळून पाहिलंही नाही आहे. याचा अर्थ काय होतो? ती व्यक्ती तर आनंदातच असेल आणि म्हणूनच मी आता कोणालाही घरी बोलावणार नाही असं म्हणत रुक्मिणी काकू रागानेच तिथून निघून जातात. आता नक्की रुक्मिणी काकू अशा का वागत आहेत कोणाला काहीच कळत नसतं. आता राघव घरी नसल्यामुळे राजश्री काकूंना खूप त्रासही होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मधूसाठी राघवने किराणा सामान पाठवलेलं असतं. आता मधू ही चेक करत असते की काय काय किराणा पाठवलेला आहे. आता राघवने सर्वच किराणा पाठवून दिलेला असतो, त्यामुळे मधूला तर खूप आनंद झालेला असतो. आता मधू म्हणते, स्टोही राघवने पाठवलाच आहे तर आता जेवण बनवायला काहीच हरकत नाही असा विचार करत आता मधू ही जेवण बनवण्यासाठी स्टोव पेटवत असते. परंतु त्याचवेळी तिथे सिंधू येते. आता सिंधूला पाहिल्यावर मधूला तर खूप राग येतो. आता सिंधू म्हणू लागते, बाप रे, किती गरमी आहे बाहेर. तर मधू म्हणते, तू आलीस? अगं तू सतत काय येतेस आमच्या मागे मागे? तर सिंधू म्हणू लागते, खरंच मी तुमच्या मागे मागे येते का? तर आता मधू म्हणते की हो, सतत आमच्या मागे मागे यायची तुला काहीच गरज नाही आहे. अगं आम्ही आता घराबाहेर पडलो आहोत ना, मग इथे तरी आम्हाला सुखाने जगू दे ना. तू प्रत्येक वेळी आमच्या मागे मागे येत असतेस. तर सिंधू म्हणू लागते, काही नाही गं, फक्त पाहायला आले. चोरी करणारे आता पुढे काय करतात? तर आता मधू म्हणू लागते, झालं ना बघून, मग आता निघालीस तरी चालेल. तर आता मधूला जेवण बनवायचं असतं. आता स्टोव पेटत नसल्यामुळे मधूची तर खूप चिडचिड होत असते. मधू म्हणू लागते, या बायका स्टोववर कसं जेवण बनवतात काहीच कळत नाही. तर सिंधू ही मधूला म्हणते, कसं आहे ना, तुझ्या डोक्यावरचे केस एवढी वाढली आहेत ना आणि एवढं डोकं जड झालं आहे की रक्त मेंदूपर्यंत पोचतच नाही आहे. तर आता मधू म्हणू लागते, तू शांत बसतेस का जरा? तर सिंधू म्हणते की हो, मी शांतच बसते आहे, परंतु तू जे काही करत आहेस ते एकदा विचार केला आहेस का तू? अगं स्टोव पेटवण्याचा प्रयत्न करतेस, परंतु त्या स्टोवमध्ये रॉकेल आहे की नाही हे चेक केलं आहेस का? तर आता मधू विचारते, ते कसं चेक करायचं? तर आता चेक कसं करायचं हे सिंधू ही मधूला सांगते. तर आता सिंधूने सांगितल्याप्रमाणे मधू रॉकेल चेक करते, परंतु स्टोवमध्ये रॉकेलच नसतं. तर मधू म्हणू लागते, बाप रे, रॉकेलच नाही आहे. तर आता सिंधू म्हणू लागते, मग आता जेवण कसं बनवणार आहेस? तर मधूमध्ये राघवने तर सगळं काही पाठवून दिलं आहे, परंतु कदाचित रॉकेलच पाठवण्यासाठी विसरलं असेल. तर सिंधू म्हणते, बाप रे, आता तर तुला जेवण बनवता येणारच नाही, कारण रॉकेल नाही तर जेवण कसं बनवणार? म्हणजे आज पण तू उपाशीच राहणार? आता मात्र मधू घाबरूनच गेलेली असते. मधू म्हणते की असं काहीही होणार नाही. सिंधू म्हणते, असं काही व्हायलाच नको असेल तर एक काम कर, शेजारी पाजारी आहेतच, त्यांना विचार रॉकेल आहे का? तर मधू म्हणते, ते तर मला काहीच मदत करणार नाही, कारण कोणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, माझ्याशी कोण नीटही वागत नाही. तर सिंधू म्हणते, हो का? परंतु समोरच्याने आपल्यासोबत नीट वागायला हवं असं जर वाटत असेल तर सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. आपण जर समोरच्यांची नीट वागलो तरच समोरचे वागणार आहेत. सिंधूच्या या बोलण्यामुळे मधूला सिंधूचा खूप राग येत असतो. ती रागाने सिंधूकडे पाहत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, चाळीतील एक ताई सिंधूच्या सांगण्यावरूनच मधूला विचारतात, काय मग घरमालकाने तुम्हाला भाडं किती सांगितलं आहे? तर मधू म्हणते, ते मला कसं माहीत असणार? तर आता त्या ताई म्हणू लागतात, खरं तर भाडं कमीच असणार. मधू विचारते, का? तर त्या ताई मधूला म्हणतात, का म्हणजे तुम्हाला तर काहीच माहीत नाही आहे का? अहो ही जागा तुम्ही घेतली आहे ना, ती स्मशानभूमीवरच आहे. मधूला मात्र काहीच कळत नाही. तर त्या ताई म्हणतात, हो, इथे पहिलं स्मशानभूमी होती, कितीतरी लोक इथे मेली आहेत, अशाच जागी या जमीन मालकाने रूम बांधले आहेत आणि भाड्याने दिले आहेत. आता हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो, परंतु मधूची ती अवस्था पाहून, मधूच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहून सिंधूला मात्र खूप हसायला येत असतं. आता सिंधू मधूला कशाप्रकारे धडा शिकवेल आणि पुढे मधूचा अजून कोणता प्लॅन असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.